जागा केला माणसांचा. नाही तर बाईचं लग्न झाल्याच्या नंतर 10 वर्ष माहीत पडे नाही महादेव मंदिर कोणता कोपराला आपला गाव. उद्याची शिवजयंती आहे. आम्ही जर शिवचरित्र सांगितलं लोक सांगतील तो बीजेपी नाव होईल हो. जास्त शिवाजी महाराज सांगितलं बाकी ना बशी बशी सांगतील. नाही रे मला असं वाटतोय ना शिवसेना नाव होईन तो. म्हणजे आमले काहीच माहीत पडत नाही. लोक बशी बशी आडेन उचलतात तथा फेकतात तटेन उचलता या साईडले फेकतात. भैया आम्ही त्याचे कार्यकर्ते आहोत. 28 युगापासून जो उभा आहे ना पंढरपुरामध्ये त्याच्या विरोधात कोणाची फॉर्म भरायची अवकात नाही. त्याचे कार्यकर्ते आम्ही आहोत. आम्ही का बरं पक्ष बदलू? आम्हाला गरजच काय पक्ष चेंज करायची. बरोबर आहे की नाही? आम्ही याचे कार्यकर्ते आहेत. पक्ष बदलायचं काम आपलं नाहीच. हां आता सांगतो ते एक म्हणे काय हाऊ खंडेरावना गाणं म्हण रे ना हाऊ नक्की गोंद्या होईल म्हणे. म्हणलं अजून बी अर्धा तास बाकीशी. मी थोडं गाणं बदललं. मग मी गौडन म्हणली बाबाजी. गौडन कोणची म्हणली? आपल्या वारकरी संप्रदायातली गौडन नाही म्हणली. मग तथान पार्टीने तुम्ही ओळखतास का त्याचले? हां मी गौडन म्हणली. कोणची? होडीचं सोंग घेऊन होडीचं सोंग घेऊन अशी लावू नको लाडी गोडी. होडीचं सोंग घेऊन सोंगाड्या सोंग घेऊन अशी लावू नको लाडी गोडी. रंग नको टाकू रे माझी भिजल कोरी साडी. रंग नको टाकू माझी भिजल कोरी साडी. रंग नको टाकू माझी भिजल कोरी. एक म्हणे तो आहे ना तमाशा गौडनी म्हण राहिला पो म्हणे मागू. मग त्यांना अंदाज काय होता? भयान हुशार मुकेश एक नंबर हुशार. सांगा गरजच नाही. लोक फक्त बघून काही अंदाज लावतात. भैया अंदाज लावू नका. समोरच्या जवळ जात्याला निरखा पारखा आणि मगच दोष द्या. काय माहिती का काही काही लोक राहणीमानवर बघतात. काही काही लोक असा का राहत असेल तो तसा का राहत असेल. एखाद्याला चूक शोधायची सवय असते. तर मी असं सांगेल कारण लोकांच्या मनामध्ये जे माझे चाहते ते कीर्तनात येऊन बसतात आणि ऐकल्याच्या नंतर ते डीपीला फोटो वगैरे ठेवतात. काही काही जणणारे लोक विचारतात हा महाराज असा का बरास. तर त्यांचं उत्तर मी नेहमी कीर्तनातून देतो. भैया मी संहिता घेतली भागवत शिकलोय वृंदावनमध्ये आणि वृंदावनमध्ये असं शिकवलं जातं जे गुरुजी आम्हाला शिकवतात. भैया तुम्ही देवावर प्रेम केलं पाहिजे. मग देवावर आम्ही प्रेम केलं पाहिजे. मग ते एकतर्फा होईल ना. देवानेही आमच्यावर करायला पाहिजे. मग देवानं आपल्यावर प्रेम करावं म्हणून काय करावं लागेल? देवाचा कोणीतरी विशेष भक्त बघावा लागेल आणि त्या भक्ताची वर्तणूक आपल्यात आणावी लागेल. मग असा विशेष भक्त कोण आहे? देवाच्या 16,108 बायका होत्या तरी सुद्धा देवाचं विशेष प्रेम होतं. ते कोणावर? राधिकेवर. राधाराणीवर विशेष प्रेम होतं. म्हणून आम्ही येताना स्वतःला हा भगवंताची बायको समजून उभं राहणं. देवाने सुद्धा आमच्यावर प्रेम करावं म्हणून त्याच्यासाठी हे सगळं खेळ आहे. बाकी लोकांना दाखवण्यासाठी अजिबात नाही. आता तुम्हाला बघा बा बाजारामध्ये विक्रीसाठी तर सगळ्या वस्तू असतात. घ्यायचं आपल्यावर काय घ्यायचं ते नाही का. आता भगवंत मोहिनीचा रूप आहे. इथंच होतं ना. टेन्शन लिहू नका. कथा का चाचे चेंद्याना मेरवर बरोबरी सुने. भगवंतानं मोहिनीचं रूप धारण केलेलं महादेवानं आदरलं. म्हणले देवा अरे मी मोहिनी नाही मी विष्णू आहे. म्हणले तू कोणी का असत नाही पण दिसतो लय सुंदर. मला त्यासोबत लग्न करावं वाटायला. म्हणले देवानं सांगितलं म्हणले या जन्मात तर काही शक्य नाही कारण मी आता 14 रत्नांच्या साठी आलेलो आहे. मग तुझी जरी इच्छा पूर्ण करायची असेल ना महादेवा तुला रूप पालटावं लागेल. मग काय जेव्हा तू खंडेराया बनशील ना तेव्हा तुझी बानू बनेन तुझी इच्छा पूर्ण करेल. खंडेराया बनणारा पण हाच मालक आहे. आता सांगू का तुमच्या मनातले पहिले प्रश्न काढून टाकतो. काही काही लोक म्हणतात महाराज आम्ही खंडेरायाला गोंधळ घालतो. गोंधळ घालतो म्हणजे खंडेरायाला चालतं. मग तुम्ही आम्हाला खायला का विरोध करतात? बरोबर आहे ना माया? बरोबर आहे ना. अजून अभंगाकडे जायला नाही बरं आपण आळमुल्ला टाकरा ना नुसतं. शेतकरी म्हणजे लगेच ध्यान माहिती तसं. खंडेरायाला चालतं आपण आपला देव आहे. मग आपल्याला काय चालत नाही? भैया त्या खंडेरायाला चालतच नाही कारण महादेव असा देव आहे एकदम भोळा देव आहे. किती भोळा? आता माझे महाराज जे आहेत ना प्रदीपजी महाराज शास्त्री मिश्रा होते. मिश्रा महाराज प्रदीप शास्त्री महाराज. तर ते मी तर त्यांचे पाय धुवून पाणी प्यावं वाटतं बुवा. प्रत्येक गावाचं महादेव जागा केला हो माणसानं. नाही तर बाईचं लग्न झाल्याच्या नंतर 10 वर्ष माहीत पडे नाही महादेव मंदिर कोणता कोपराला आपला गाव. हो आता एवढं जागे
महादेव एक दिन म्हणचं पण माहीन सांगे म्हणे महाराज म्हणून काय कीर्तन मग कमीत कमी सांग दे त्या बहिणीले म्हणे रात्री 12ला बी उठाटी ती म्हणे कमीत कमी ब्रह्ममुहूर्तावर उठाडत जा बहिणी. बापरे इथलं किदरामा लावते महादेवली. हो हो त्या मूर्ती सुद्धा गोऱ्या पडायला लागल्या जाते इथल्या दोन्याला आहे ना. करू नकास माझं दुमत नाही करायला पाहिजे पण लिमिट ठेवा त्याला. ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. तो महादेवाची पूजा करता करता मणिमल्सूर नावाचे 2 दैत्य होते. त्याने भगवंताला प्रसन्न करून घेतलं, महादेवाला प्रसन्न करून घेतलं आणि मग देवाकडनं मागणी मागितली. बोलू नका दादा. मग देवाकडनं मागणी मागितली महादेवाकडनं, देवा आम्ही कोणाच्या हातून मरायला नको, तुझ्या हातून सुद्धा नाही. देवानं तथास्तु म्हणलं, वर दिला. आता वर दिल्याच्या नंतर हो काही लोकांच्या हातात जर का अधिकार दिला की त्याला उलट करायला लागतात नाही का. तसं आता मणिमल्सूर नावाच्या दैत्यानं भगवंताला महादेवाला प्रसन्न करून घेतलं. प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर वर मागून घेतलं आम्ही कोणाच्या हातून मरायला नको. आता त्यांनी एवढं थैमान गाजवलं, सगळ्या देवादी देवांना त्रास द्यायला सुरुवात केली महाराज. आता सगळे देवादिदेव गो ब्राह्मणांची हत्या करायला लागले. म्हणले आता काय करायचं. गेले ना महादेवाकडे, म्हणले देवा तुम्ही वर दिला, याला काहीतरी पर्याय व्यवस्था. मग काळजी करू नका, माझ्याकडनं वर दिला गेला ना, मी प्रश्नाचं उत्तर पण मी शोधतो. पण मी असा वर दिलाय की मी अवतारामध्ये त्यांना मारू शकत नाही, म्हणून मला अवतार बदलावा लागेल. मग महादेवाने अवतार बदलला. तो कोणचा? खंडेरायाचा. आता ऐका, खंडेरायाचा अवतार. मग खाणाऱ्यांना उत्तर आहे बरं का, ऐका. खंडेरायाचा अवतार झाला. आपण गोंधळ घालतो, तुमच्याकडे गोंधळ घालतात का? गोंधळ घालतात ना. गोंधळमध्ये तुम्ही 5 वर जेव घालतात काका, बरोबर आहे ना. 5 वर जेव घालतात. ते 5 वर आहेत ते देवाचे, बरोबर. आणि अजून 5 पावली जेजुरीला जातात तुम्ही. मग ते काय घेऊन जातात तिथं? हा काय घेऊन जातात ना पूजेसाठी तुम्ही. हा मग तिकडनं येताना पंगत बसते, 5 वर जेव घालतात. त्या वरांना अगोदर सांगितलं जातं पहिले गोड खावं लागेल, बरोबर आहे ना. पहिले गोड खातस ना, ते देवना 5 वर्ष ना प्रसाद शेतो आणि नंतर पंक्ती बसतीस. मग बसतीस ना तुमच्याकडे. हा ती पंगत बसणं म्हणजे ते राक्षसच नसे. का बरं? कारण मणिमल्सूर दैत्याला मारण्यासाठी माझं शंकर भगवंतानं मल्हारी रूप धारण केलं आणि रूप धारण केल्याच्या नंतर मणिमल्सूर पायाच्या खाली पडलेले आहेत. हातात त्रिशूला मणिमल्सूरानं हात आडवा केला. म्हणले देवा आम्हाला मारण्यासाठी तुला रूप पालटावं लागतंय. म्हणे हो. आम्हाला मारण्यासाठी तुला रूप पालटावं लागतंय ना? म्हणे हो. मग जेव्हा आता तू खंडेराया म्हणलेला, जेव्हा तुझे भक्त तुझी पूजा करतील तेव्हा आम्हाला सुद्धा तो मान भेटला पाहिजे, सन्मान भेटला पाहिजे. मग हरकत नाही, तथास्तु. जेव्हा माझे भक्त माझं गुणगान करतील तेव्हा तुम्हाला सुद्धा आठवण करून घेतील. मग आपण 5 वर जीव घालतो ते देवाचे आणि ती नंतर पंगत बसस ना, ती खावालाच नाही, ती राक्षसच नाही पंगत आहे बरं का. हा तुम्ही कोणती पंगत मग बसता, देवनी का राक्षसच नाही? हा ते महादेव दारमा बसले, देवना दरबार मा बटा माडकरीच होती बुवाटे. हाय तो वायबार सांगाय की म्हणा काही सर्व देव करणारे लोक होती ना, बरोबर आहे ना. सर्व माडकरीच आहेत ना. याचले जाऊ द्या बहिणी म्हणून तुम्ही माळा टाकत जा, सांगेल मी मध्ये, जाऊ द्या. हो. आणि ते महादेव खंडेरायाचं रूप, पण महादेव इकडे बघितलं हो हनुमंतरायांचं रूप, ते सुद्धा महादेवच आहे. आणि ते महादेव इथं बसलेले तुमच्या गावामध्ये. हो महाराज जेव्हा वरती गेलो ना, हो गडावर पण गेलो होतो, गडाचं आज दर्शन घेतलं. तुम्ही खूप भाग्यशाली लोक आहेत का. इथं गडाची देवी आहे, असे मंदिर आहेत, असं वाटतं की बाई इकडेच रूम करावं आणि इकडेच राहावं. हो एवढं भारी मंदिर आहे. इथं दर्शनाला काय आनंद आला महाराज, काही वेगळाच आनंद येत होता. श्रीकांत भैया बहुत बढिया, आपण शिवान लोक होवे असो. या महादेवाच्या निमित्ताने हा कीर्तनाचा योग आहे. आणि ज्यांचा अभंग घेतला ते नाथबाबा. कोण नाथबाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा नाथबाबांना पद प्राप्त झाल्याच्या नंतर बरेच लोकांच्या पोटात दुखत होतं. कारण एखाद्याला जर एखादं पद भेटलं सगळ्यांना चांगलं वाटेल का? ते सगळ्यांना बरं वाटतं का? काही लोकांच्या पोटात दुखतं, काही लोकांच्या पोटात दुखतं. मग नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झाल्याच्या नंतर काही लोकांना वाटत होतं नाथबाबा खरं शांती ब्रह्म आहेत का. मग त्यांना राग आणवण्यासाठी काय केलं, एका यवनानं अंगावर थुंकावं. किती वेळेस थुंकला? सोपी गोष्ट आहे. हां आपल्या महाराज मंडळी कोणीच बोलू नका, बसलेल्या लोकांमधनं ऐकायचं. मग नाथबाबांच्या अंगावर येऊन थुंकला. किती वेळेस थुंकला? हा 4दा. बर मेमन सांगा, करू का 3 वार? 108 वेळेस थुंकले. हो तो यवनी 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघावं महाराज.
वरती नाही बघितलं, त्या यवनाला लाज वाटली आणि लाज वाटल्याच्या नंतर तो यवन आला आणि नाथबाबांचे पाय धरतो. नाथबाबांना सांगतो किती शांती हो, किती शांती तुमच्या अंगी. 108 वेळेस तुंकल्याच्या नंतर राग करणं जाऊ द्या, वरती सुद्धा नाही बघितलं. अरे वरती बघायचं जाऊ दे, राग करायचं जाऊ द्या. माझ्या नाथबाबांनी त्या यवनाला सुद्धा प्रसाद देऊन मुक्त प्रसाद देवने मुक्त